हाय, स्वागत आहे सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये। तर आज बनवूयात हा सुंदर केक। काही दिवसांपूर्वी मी या केकचा शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केला होता, तर त्याला एका ताईनं कमेंट केली होती की या केकचा मेकिंगचा व्हिडिओ दाखवा। तर खास त्या ताईंसाठी हा व्हिडिओ। तर या ठिकाणी मी मावा फ्लेवरचे इसेन्स आणि थोडासा होममेड मावा यूज करून हा केक बेक करून घेतला आहे। त्याच्या 4 लेयर करून आता मी त्याचं आयसिंग करत आहे। तर आयसिंग करताना या ठिकाणी सोकिंग करताना दुधाचा उपयोग करायचा, कारण पाण्याने मावा फ्लेवरचा केक तितकी रिच टेस्ट देत नाही। तर या ठिकाणी मी दुधाचा उपयोग करून केक सोक करून घेतला। क्रीम, ड्रायफ्रूट्स आणि होममेड मावा यूज करून स्टेप बाय स्टेप या केकच्या 4ही लेयरमध्ये मी मावा आणि ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतले आणि हा केक आता फायनल आयसिंगला आलेला आहे। तर कधीही मावा केक हा पाण्याने किंवा शुगर सिरपनं सोक न करता नेहमी दुधात थोडीशी साखर आणि विलायची आणि जायफळ यूज करून त्याने सोकिंग करायचं। तर मग त्याने असं आपण पेढा खाताना किंवा माव्याची जशी रिच टेस्ट लागते अगदी त्या टेस्टचा हा केक होऊन जातो। आणि मलाही पर्सनली मावा फ्लेवरचा केक खूप आवडतो आणि खरंच हा केक खूपच छान लागतो। तर बोलता बोलता या ठिकाणी केक रेडी होत आलेला आहे। ऑइल ग्रेसिंगचा जो ब्रश आहे त्याने मी याला फायनल त्याची फिनिशिंग करून घेत आहे। हा केक मला येलो कलरमध्ये बनवायचा होता, तर मी ब्रशवर थोडासा येलो कलर घेऊन हा कलर करून घेतलेला आहे। हा कस्टमरनं आपल्या मिसेसच्या बड्डेसाठी ऑर्डर केलेला होता, तर मग थोडंसं त्याला हार्ट वगैरे मी या ठिकाणी लावून घेतले। त्यांनी पर्सनली काही कस्टमायझेशन त्यात सांगितलं नव्हतं, फक्त मिसेसचा बड्डे आहे आणि तुम्हाला पाहिजे किंवा तुम्हाला जसं वाटेल तसा केक तुम्ही द्या असं सांगितलेलं। तर मग मी माझ्या पद्धतीने हा केक डेकोरेट करून घेतला। तिथे हार्ट्स वगैरे लावून काही स्प्रिंकलर्स ॲड केले आणि या केकचा लूक तुम्ही आधीच्या व्हिडिओत बघितलाच असेल आणि आत्ताही बघू शकता। तर असा झाला होता या केकचा फायनल लूक। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा केक कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला माझ्या केकचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब